क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 23 आणि 24 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, जी MPSCची एक्झाम आहे तिथे पद्म पुरस्कारबद्दल प्रश्न होता आणि पोलीस भरतीमध्ये पण प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल विचारला गेला प्रश्न, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीनही देशात करण्यात येत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आजचे प्रश्न पाहूया. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर भारताचे जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांची पुन्हा नियुक्ती कोण करण्यात आलेली आहे आणि ते तुषार मेहता आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया, कारण की त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याच वर्षी त्यांच्याद्वारे 2 पुस्तक पण प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्यांच्याद्वारे लिखित. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे हा. नियुक्ती तुषार मेहता, भारताचे सॉलिसिटर जनरल, दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी, पहिले कोण असतात? अटॉर्नी जनरल. नवीन कार्यकाळ 1 जुलै 2026 पासून पुढले 3 वर्ष. मंजुरी कॅबिनेटनी नियुक्ती समितीने मंजुरी दिलेली आहे. इतिहास 10 ऑक्टोबर 2018 पासून सलग या पदावर कार्यरत. इतर सहकारी सर्वोच्च न्यायालयाचे 5 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचीही 3 वर्षासाठी पुनर्नियुक्ती. त्यांच्याद्वारे 2 पुस्तकं लिहिण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणती? पहिली पुस्तक द बेंच, द बार अँड द ब्रिजर, द अनफेमियर, द क्युरोस अँड एक्स्ट्रॉर्डनरी इन लॉ, ही पहिली पुस्तक आहे त्यांची. दुसरी पुस्तक द लॉफुल अँड अ फुल, हे पुस्तक आहे दुसरीवाली. तर हे 2 पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्याचे माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती कोणत्या न्यायिक संस्थेच्या सदस्यपदी करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते लोकायुक्त या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. रश्मी शुक्ला लोकायुक्त सदस्यपदी त्यांची नियुक्ती. माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र सरकारचे आहेत. संस्था लोकायुक्त, राज्याची सर्वोच्च भ्रष्टाचार विरुद्ध न्यायिक संस्था. नवीन पद लोकायुक्त संस्थेच्या सदस्य म्हणजेच ते मेंबर बनलेले आहेत. पार्श्वभूमी 3 जानेवारी 2026 रोजी त्या पोलीस महासंचालक DGP पदावरून ते निवृत्त झालेले होत्या. इतर सहकारी सदस्य OP गुप्ता, सोळना केवले यांच्या ही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य करार राज्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारीवर भ्रष्टाचाराची तक्रारीची चौकशी करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा डाटा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 52वी G7 शिखर परिषद 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, हे फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 52वी G7 शिखर परिषद 2026, यजमान देश फ्रान्स, ठिकाण इव्हिया-ले-बेन्स इथे, 15 ते 17 जून 2026 रोजी. मुख्य विषय थीम काय? वर्किंग टुगेदर टू ॲड्रेस मेजर इंटरनॅशनल चॅलेंजेस. सहभाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडियन ॲथलीट्स अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ही निवड भारताचे खेळाडू नीरज चोपडा यांची झालेली आहे. ते भालाफेक
या खेळाशी संबंधित आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इंडियन ॲथलीट अवॉर्ड 2025. सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट नीरज चोपडा भालाफेक. सर्वोत्कृष्ट महिला ॲथलीट पारुल चौधरी. उद्योन्मुख पुरुष शाहनवाज खान. उद्योन्मुख महिला पूजा सिंग. जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? पी.टी. उषा, अज्जू, बॉबी जॉर्ज, जी.एस. रंधावा आणि बहादूर सिंग. सर्वोत्कृष्ट राज्य संघ तमिळनाडू इथला. सर्वोत्कृष्ट पाठबळ देणारे राज्य ओडिसा राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे अवॉर्डबद्दल माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक ऑलिम्पिक दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा 23 जूनला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक ऑलिम्पिक दिन 23 जूनला दरवर्षी साजरा करण्यात येतो. मुख्य उद्देश जगभरात खेळ, आरोग्य आणि ऑलिम्पिकच्या मूल्याच्या म्हणजेच उत्कृष्ट आदर आणि मैत्रीचा प्रसार करणे. ऐतिहासिक महत्त्व, 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झालेली होती. त्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी 22 जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर ते ब्रिटनचे पंतप्रधान होते विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कीर स्टारमर पंतप्रधान पदाचा राजीनामा. हे युनायटेड किंगडम, UK आणि ब्रिटन या देशातले पंतप्रधान होते. पद पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे पक्ष प्रमुख. राजीनामा 22 जूनला त्यांनी राजीनामा दिला. मुख्य कारण लेबर पार्टीमध्ये अंतर्गत राजकीय दबाव आणि वाढता असंतोष. कार्यकाळ जुलै 2024 कार्यभार स्वीकारला होता आणि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुढला प्रश्न, जर्मनीतील ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक कोणी पटकावलेले आहे? तर हा सुवर्णपदक प्रीतम केंद्रे यांनी पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 2026 सुवर्णपदक कोणी पटकावलेले आहे? प्रीतम केंद्रे यांनी. प्रकार 10 मीटर एअर रायफल पुरुष ज्युनियर श्रेणीमध्ये. आयोजकचे ठिकाण कुठलं होतं? जर्मनीच्या सुहलमध्ये. कामगिरी 8 खेळाडूंच्या अंतिम फेरीत 251.3 गुणांची नोंद करून त्यांनी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. विशेष अवधी 16 वर्षाच्या प्रीतमने हा पुणे इथला महाराष्ट्राचा आहे आणि आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा मानाच्या जगपतेपद मिळवलेलं आहे. तर हा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की प्रीतम केंद्रे हा पुणे महाराष्ट्र इथला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे पहिला पूर्णपणे महिलाद्वारा चालवले जाणारा पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर तो दिल्ली इथे सुरू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिले पूर्णपणे महिला पोलीस स्टेशन सब्जी मंडी उत्तर जिल्हा दिल्ली इथे. उद्घाटन दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते 19 जून 2026 रोजी. वैशिष्ट्य SHO पासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्व पदावर फक्त महिला पोलीस कर्मचारी कार्यरत. मुख्य उद्देश महिला व बालकावरील गुन्हे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात जलद आणि तपशील तपास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यात उभारण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकच्या विजयनगर जिल्हा येथे कोणत्या कंपनीने बनवले? सुझलॉन एनर्जी या कंपनीने. उंची 247.5 मीटर म्हणजेच 80 मजली इमारतपेक्षा जास्त उंची. टॉवरची उंची 160 मीटर. हायब्रिड लेटिक्स टॉवर. क्षमता 5 मेगावॅट. भारतातील सर्वात शक्तिशाली टर्बाईन. विक्रम, यापूर्वी गुजरातच्या मुंद्रा इथे 200 मीटर उंचीची पवनचक्की सर्वात उंच होती. त्यानंतर पुढला प्रश्न, 16वी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण होते? तर ते
भारताचे अजित डोवाल NSA प्रमुख होते. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 16वी ब्रिक्स परिषद NSAची बैठक. अध्यक्षस्थानी अजित डोवाल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. यजमान शहर नवी दिल्ली, भारत येथे. कालावधी 22-23 जून 2026 रोजी. मुख्य विषय जागतिक गैरपारंपरिक सुरक्षा आव्हानं, नॉन ट्रेडिशनल सिक्युरिटी चॅलेंजेस. विशेष 2026 मध्ये ब्रिक्स समूहाचे अध्यक्ष पद भारताकडे असल्यामुळे ही बैठक दिल्लीत पार पडली. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, MPSCची परीक्षा आणि पोलीस भरतीमध्ये याबद्दल प्रश्न होता आणि येणाऱ्या एक्झाममध्ये पण याबद्दल प्रश्न असू शकतो. तर अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण पद्म पुरस्कारबद्दल माहिती पाहूया. ही भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जाते याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जाते? कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करीत हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणते आपण पाहूया. पहिला पद्मविभूषण, विलक्षण आणि विशिष्ट सेवासाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दुसरा आहे पद्मभूषण, उच्च श्रेणीचे विशिष्ट सेवासाठी. आणि त्यानंतर आहे पद्मश्री, कोणत्याही क्षेत्राच्या विशिष्ट सेवासाठी. निवड प्रक्रिया काय असतो? दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांचे नामांकन मागवले जातात. कोणत्याही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती, पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेले पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते आणि घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण 2026चे पद्मविभूषण पुरस्कार पाहूया, जे 5 व्यक्तींना मिळालेले आहेत आणि हा देशाचा सर्वोच्च दुसरा नागरिक सन्मान आहे. सर्वात प्रथम धर्मेंद्र सिंग देओल, त्यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते होते. N. राजम, कला क्षेत्र उत्तर प्रदेश, प्रसिद्ध व्यानो वादक. त्यानंतर KT थॉमस, सार्वजनिक व्यवहार केरळ. P. नारायण, साहित्य शिक्षण केरळ. VS. अच्युतानंद, मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, सार्वजनिक व्यवहार केरळचे माजी मुख्यमंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 5 व्यक्ती तर तुम्ही लक्षात ठेवा, कारण की यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट जोड्या मिलाव स्वरूपात प्रश्न येऊ शकते. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रात आपण पाहूया. अलका याज्ञिक कला क्षेत्रासाठी, पियुष पांडे मरणोत्तर कला क्षेत्रासाठी, उदय कोटक व्यापार आणि उद्योग क्षेत्राकरिता. त्यांना पद्मभूषण पुरस्कार या 3 व्यक्तींना, महाराष्ट्राच्या व्यक्तींना देण्यात आले. त्यानंतर पद्मश्री डॉक्टर अरविंदा फडणीस वैज्ञानिक सेवा, अशोक खाटे व्यापार आणि उद्योग, VQ लाडक्या ढिंडा कला क्षेत्रासाठी, जनार्दन बापूराव बोधे सामाजिक कार्यासाठी, जुजर वासे विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी, माधवन रंगनाथ कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्राकरिता, रोहित शर्मा क्रीडा क्षेत्राकरिता, सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्राकरिता, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग या क्षेत्राकरिता आणि श्रीरंग देवबा लाड शेतीकरिता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 11 पद्मश्री झाले आणि 3 व्यक्तींना पद्मभूषण आहेत आणि 1 व्यक्तींना पद्मविभूषण. तसे महाराष्ट्राचे टोटल 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. हे पण डाटा तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो की महाराष्ट्राच्या किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे आणि हा डाटा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आज एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. तर क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना दी ऑर्डर ऑफ दी व्हाईट डबल क्रॉस या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे
करंट अफेअरची सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.